नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा तीच विनंती, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या आयुष्यामध्ये एक दुर्दैवी प्रसंग येऊन गेलेला आहे आणि त्यामुळे एक आई म्हणून, एक राजकारणी म्हणून त्यांना अनेक गोष्टीची चिंता वाटणं साहजिक आहे. आणि त्यातूनच त्यांनी आपल्या मुलीसंदर्भामध्ये स्वतः केंद्रीय मंत्री असून सुद्धा थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन पोलिसांना जो जबाब विचारला त्याचं खरं तर कौतुकच एक आई म्हणून. आणि सोबतच त्यांच्या कुटुंबाची अजूनही ग्रामसंस्कृतीशी नाळ जोडलेली आहे तेही लक्षात येते. कारण त्यांची मुलगी शुक्रवारी गावातल्याच एका यात्रेमध्ये गेली आणि आकाश पाळण्यामध्ये बसल्यानंतर दुर्दैवी घटना तिच्यासोबत घडली. जी मुलगी आता नुकतीच 18 वर्षाची झालेली आहे. कुठल्याही सर्वसामान्य मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय महाराष्ट्रातल्या कुटुंबातल्या महिला मुलींना अलीकडे जो अनुभव येतो आहे तसाच अनुभव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 2 दशक म्हणजे 2 वेळच्या टर्म खासदार असलेल्या रक्षा खडसे यांना यावा. केंद्रीय मंत्री असून सुद्धा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागावं. 5 आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर एका आरोपीला आधी अटक झालेली आणि नंतर त्याला न्यायालयाने त्याची मुक्तता केल्यानंतर पोक्सको अंतर्गत गुन्हे दाखल झाल्यानंतर एकच केवळ आरोपी पकडला जावा आणि तोही आरोपी पकडला गेल्यानंतर त्या निमित्तानं जे राजकारण सुरू आहे. त्यामुळे आधी तर हे कसं घडलं हे नीट समजून घेतलं तर आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी का नाहीये त्याबद्दल आपल्याला बोलता येईल. तर साधारणपणे हा जो आता मी घटनाक्रम सांगितला त्याप्रमाणे रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या काही मैत्रिणीबरोबर गावातल्याच यात्रेमध्ये गेली होती. महाशिवरात्री निमित्त त्या यात्रेमध्ये जे अन्नधान्य शिजवलं जातं उपवासाचं ते वाटण्याची खडसे कुटुंबाची परंपरा आहे. ती परंपरा त्या मुलीनेही पार पाडली. रक्षा खडसे ह्या गुजरातमध्ये होत्या आणि त्या तिथे असल्यामुळं त्यांनी ज्या वेळेला मुलीनं ही इच्छा व्यक्त केली की मला यात्रेमध्ये जायचंय, आकाश पाळणा वगैरे बघायचा आहे, तेव्हा त्यांनी आपल्याच घरात असलेला पोलीस दलातला सुरक्षा कर्मचारी तिच्याबरोबर दिला आणि इतर काही मंडळी जी त्यांच्या कार्यालयामध्ये काम करतात तर त्यांच्यासह ही मुलगी यात्रेमध्ये गेली. मध्यरात्रीच्या सुमाराला म्हणजे 12च्या नंतरची आसपासची ती गोष्ट असावी. गावातल्या यात्रा साधारणपणे या वेळेपर्यंत चालतात आणि तिथे ती मुलगी बसलेली असताना त्या मैत्रिणीसह हे 3-4 टवाळखोर, त्यात 3-4 टवाळखोरापैकी एका टवाळखोरावरती बरेच अशा पद्धतीचे गुन्हे आहेत असं दिसतंय पोलीस रेकॉर्ड प्रमाणे. त्यांनी ह्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. आकाश पाळण्यात ते त्या मुलीच्या बरोबर बसले, त्यांनी व्हिडिओग्राफी केली. ते त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं. त्यांनी या मुलांना जाब विचारला. ते व्हिडिओ पाहिले तेव्हा त्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांचा त्यांच्या वर्दीतल्या कॉलरला हात लावला. म्हणजे ह्याच्यासारखं काय आहे. आणि मग ते 100-1 टोळकी मुलाची तिथे जमली आणि त्याच्यानंतर बाका प्रसंग ओढावेल म्हणून हे सगळे परत आले. त्यांनी पोलिसांना कळवलं. गंमत अशी की खरं तर इथेच आक्षेपार्ह भाग आहे की हे मुलीचं प्रकरण आहे, पुढे तिची बदनामी होईल, हे असं थेट केंद्रीय मंत्र्यांना सांगण्याचं धाडस सुद्धा पोलीस दलातल्या मंडळींनी केलं. आणि रक्षा खडसे यांचं कौतुक की आयुष्यातल्या एवढ्या कठीण प्रसंगाला त्या सामोरे गेल्या आणि त्यानंतर सुद्धा मुलीच्या ह्या अशा काय कथित इब्रतीच्या वगैरे ज्या सगळ्या खोट्या कल्पना आहेत त्याला बळी न पडता त्यांनी थेटपणे पोलिसांमध्ये जाऊन नुसताच गुन्हा नाही नोंदवला तर जाब पण विचारला पोलिसांनी आणि नंतरचं सगळं महाभारत आहे. पण ह्या निमित्ताने चंद्रकांत पाटील जे मुक्ताईनगरचे आमदार आहेत, ज्यांनी एकदा एकनाथ खडसे आणि दुसऱ्या वेळेला त्यांच्या कन्येचा पराभव केलेला आहे, तर त्यांच्या कार्यकर्त्याच्या अनुषंगाने तो जो काय पियुष मोरे वगैरे त्याच्या अनुषंगाने बरेच प्रश्न उपस्थित झाले. आणि स्वारगेट असेल किंवा तत्सम कुठल्याही प्रकरणामध्ये असं लक्षात येतं आहे की आयदर हे गुन्हेगार त्या राजकीय नेत्याचे कार्यकर्ते असतात किंवा ते कार्यकर्ते असल्याचं भासवत असतात. आता ह्या पियुष मोरेबद्दल नंतर चंद्रकांत पाटलांनी जेव्हा रक्षा खडसे आणि त्यांच्यातला संवाद सोशल मीडियावरती त्यांनीच दिलेल्या ऑडिओ संभाषणानंतर व्हायरल झाला तर त्याच्यानंतर त्यांनी पण देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबरोबरचे यांचे व्हिडिओ फोटो हे माध्यमांना दिले आणि मग त्याच्यातनं पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले. मुद्दा एवढाच आहे की अशा घटनेमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन गुन्हेगार जो आहे तो गुन्हेगार आहे अशा पद्धतीनं वागून याला धडा कसा बसेल हे जोपर्यंत ते करणार नाहीत आणि केवळ ज्याला इंग्रजीमध्ये पेटी पॉलिटिक्स म्हणतो आपण तसाच मुद्दा आपला रेटत राहतील तर हे असे प्रसंग महाराष्ट्रावरती वारंवार येणार आहेत.
आणि खात्रीनं सांगतो, म्हणजे आता पुण्यात मी बघतो की जेवढे गुंड पुंड आहेत आणि काही माजी नगरसेवक आहेत त्यांच्या आशीर्वादानं वाढलेली ही जी मंडळी आहेत ना, त्यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडत चाललेली आहे. थँक्स टू सोशल मीडिया, जे अधिक डेमोक्रेटाइज आहे, जिथे अधिक लोकशाही नांदते, त्यामुळे ह्या मुद्द्यांची चर्चा तरी महाराष्ट्रामध्ये होते. आता ह्या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुली असल्यामुळं दुर्दैवाने त्याचं व्हिडिओ चित्रीकरण पण झालेलं आहे. काही जणांनी ते चेहरे ब्लर केलेत, पण अकॉर्डिंग टू सुप्रीम कोर्ट वर्डिक्ट तुम्हाला कोणाचं नावही घेता येत नाही आणि ते इंडिकेट पण करता येत नाही. पण तो भाग अलहिद आहे. आता याच्यामध्ये अटक होईल, स्वतःच केंद्रीय मंत्र्यांनी अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनला धाव घेतली असते. पण माझा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा हा आहे की महाराष्ट्रामध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी का नाहीये. जर ह्या प्रकरणामध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल झालाय, भले शनिवारची सकाळ, आज रविवारी संध्याकाळपर्यंत हे प्रकरण चर्चेत आहे, म्हणजे पहिल्यांदा तर जे तिथे कोणी बीट अंमलदार असतील, काय तुमचं दक्षता पथक असेल, जे कर्मचारी असतील, त्यांनी काय केलं. जे बीडबद्दल आहे की तिथे आधीच्या सगळ्या पोलीस अधीक्षकावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत बीडमध्ये, त्यांनी गुन्ह्याला पाठिंबा दिला की जे त्यांचं काम आहे गुन्हा रोखणं. इथे पण या प्रकरणामध्ये पण रक्षाकडचे ना ते सांगतायत की तुमच्या मुलीची पुढे तुम्हाला चिंता नाहीये का, तर या सगळ्या मंडळीवरती आधी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. झिरो टॉलरन्स पॉलिसी जी तुम्ही ड्रग्ज बद्दल आलेली आहे, झिरो टॉलरन्स पॉलिसी अशी आहे ड्रग्ज संदर्भातली की ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्रग्ज सापडेल, म्हणजे आता जे सीआयडीचे सचिन पाटील आहेत त्यांचा ट्रान्सफरच का झालाय, तर त्यांच्या नाशिकच्या हद्दीमध्ये ड्रग्ज सापडले आणि केंद्रीय पातळीवरती दिलेल्या निर्देशाप्रमाणे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराप्रमाणे ज्या भागामध्ये हे ड्रग्ज सापडतात तिथे देवेंद्र फडणवीसांची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे की नो इन्क्वायरी विदाऊट इन्क्वायरी सस्पेन्शन. ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळं बघा पुण्यामध्ये 4-4.5 हजार कोटी रुपयाचे ड्रग्ज हे जे सापडले त्याची कारवाई ही का झाली. कल्याणी नगरमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं नंतर आम्ही पबमधले ते व्हिडिओ अर्चना मोरे यांच्या आता द मिररला आहेत त्यांच्या मदतीनं महाराष्ट्राला दाखवले, पण ते झाल्यानंतर लगोलग ज्या पद्धतीनं पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, तसं जोपर्यंत महिला विषयक किंवा कुठल्याही गुन्ह्याविषयक जोपर्यंत झिरो टॉलरन्स पॉलिसी येत नाही तोपर्यंत गृहमंत्र्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की महाराष्ट्रातले गुन्हे थांबणार नाही. महाराष्ट्राला कणखर गृहमंत्र्याची गरज आहे. सर देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ती अॅबिलिटी आहे का, तर आहे. महाराष्ट्रामध्ये व्हिजन असलेल्या पहिल्या 5-10 नेत्यामध्ये देवेंद्र फडणवीस निश्चितच आहे. ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत, पण दीर्घकाळ केवळ एका विशिष्ट राजकीय पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत असं जेव्हा एकनाथ शिंदे त्यांच्या शेजारी उभे आहेत असं वक्तव्य देऊन तेवढ्यावर ते भागणार नाहीये. विशिष्ट राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून सूट थोडीच मिळणार आहे. तुम्हाला त्यांना धडा दाखवावा लागेल आणि ज्याला आपण विथ द बिगिनिंग आपण म्हणतो, विथ द स्टार्ट ऑफ द बिगिनिंग म्हणतो, ते काहीतरी करावं लागेल. आणि विशेषतः राजकीय नेत्यांसंदर्भामध्ये करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. एक, जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत त्यांना पक्षात कुठलीही महत्वाची स्थानं मिळणार नाहीत हे बघायला हवं. आता आमदार खासदारांचं काय करायचं हा मुद्दा वेगळा. 2, ह्या कार्यकर्त्यांची होर्डिंग्जच, कारण हायकोर्टाने, बॉम्बे हायकोर्टानं अनेक वेळेला सांगितलं की होर्डिंग्ज लावू नका. ह्या कार्यकर्त्यांची होर्डिंग्ज कुठेही लागणार नाहीत हे बघायला लागेल. 3, अशा कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये जिथे गुन्हे दाखल आहेत त्यांना प्रायोरिटीवरती, आपल्या पक्षातले सुद्धा प्रायोरिटीवरती त्यांच्या प्रकरणामध्ये आवश्यक तिथे तडीपाऱ्या आणि आवश्यक तिथे योग्य त्या कायदेशीर कारवाया करायला हव्यात. 4, अशा कार्यकर्त्याच्या संदर्भामध्ये जर कुठला नेता पोलीस स्टेशनला फोन करत असेल, दुर्दैवाने विलासराव देशमुख यांच्या काळापासून ती परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली की आमदारांच्या सल्ल्यानेच प्रत्येक पोलीस स्टेशनचे पीआय नियुक्त होतात. आता पोलिसांना दोष द्यायचा आहे, जर प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला जाऊन आमदाराची शिफारस घेऊन नियुक्ती मिळवायची असेल तर ते याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहेत. आणि म्हणून आधी तर हे तोडावं लागेल की आमदारांच्या शिफारसीवरती पोलीस अधीक्षक किंवा महानगराचे पोलीस प्रमुख किंवा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांची नियुक्ती होणार नाही. ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी येणार नाही. आणि झिरो टॉलरन्स पॉलिसी म्हणजे काय की एकदा का तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत असलेल्या गुन्ह्यांना प्राधान्यक्रम देऊन त्या संदर्भामध्ये उकल करण्यासंदर्भात प्रयत्न करत नाहीत आणि ती दिरंगाई होते आहे असं लक्षात आलं की त्या संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या विरोधामध्ये स्टर्न ऍक्शन, कडक ऍक्शन घेणं, याला झिरो टॉलरन्स पॉलिसी म्हणतात. तर ती झिरो टॉलरन्स पॉलिसी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत श्री देवेंद्र फडणवीस यांची आत्ता ते गृहमंत्री म्हणून कुचकामी आहेत अशा पद्धतीची प्रतिमा जी विरोधक रंगवत आहेत त्याच्यात तथ्य नाही असं कसं म्हणता येईल. ते उत्तम पद्धतीनं गृह विभागामध्ये अधिकाऱ्यांचं रिशफल करतायत. त्यांच्या विभागाअंतर्गत जे पूर्वीचे प्रेसिडेंट होते सेट झालेले
मला काय म्हणायचं ते प्रेक्षकांना लगेच कळेल, तसं सध्या तरी नाहीये. पूर्वीही त्यांच्या काळामध्ये नव्हतं. ह्या गोष्टी मान्य केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे हे राखण्याच्या दृष्टीनं काहीतरी प्रयत्न करायला हवे. जाता थोडासा वेगळा मुद्दा आहे म्हणून विद्रोही साहित्य संमेलनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये जे संमेलन झालं त्याच्यामध्ये एक महत्वाचा ठराव केला. तो ठराव आहे गावोगावी ज्या मुलांची लग्न होत नाहीये अशांची संख्या पाहता, म्हणजे एका गावामध्ये आता मी जेव्हा त्याचं पहिल्यांदा वार्तांकन केलं होतं तेव्हा 100-125 मुलं होती. आता हे प्रमाण 400-500 वरती गेलं असं म्हणतात. हा एक महत्वाचा सामाजिक प्रश्न आहे. त्या सामाजिक प्रश्नाची उत्तरं कुणाकडे रिअली डोंट नो. तर त्यासाठी काही सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन, काही माध्यमांच्या मंडळींना बरोबर घेऊन जर काही वेगळी कॅम्पेन करता आली तर महाराष्ट्राची सध्याची बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, ज्याच्यामध्ये कदाचित या मंडळींचा एक मोठा सहभाग असू शकतो कळत न कळत, तो कमी होण्यासाठी मदत होईल. त्या दृष्टीने सुद्धा गृहमंत्र्यांनी प्रयत्न करायला हवेत. पुन्हा तोच मुद्दा आहे की तुम्ही झिरो टॉलरन्स पॉलिसी महाराष्ट्रामध्ये कधी आणणार, या मुद्द्यावरती थांबूया आपण इथे. तोच प्रयत्न आहे आमचा की दिवसभरातली महत्वाची घडामोड ही महाराष्ट्रासमोर घेऊन यायची, घेऊन येताना व्यवस्थित अभ्यास करून ती मांडायची, कारण त्याचे दीर्घकालीन परिणाम आपल्याला अपेक्षित आहेत. लगोलग गोष्टी व्हाव्यात आणि त्या संपून जाव्यात असं अजिबात वाटत नाही. त्यासाठीच आमचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. धन्यवाद.